हा मॅटर खूप सेन्सिटिव्ह आहे. जरी मी विरोधी पक्षातले असले तरी ही काळ एकामेकावर टीका करायची नाही. आत्ता ही वेळ आधार द्यायची आहे, मार्ग काढायची आहे आणि आम्ही भारत सरकारबरोबर आहोत असा शब्द आम्ही ऑल पार्टी मीटिंगला देऊन आलेलो आहे. आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला जातानाच सांगितलं होतं की सरकारला सांगा आम्ही पूर्ण ताकदीने सरकारबरोबर आहोत आणि सगळा विरोधी पक्ष एकत्रपणे सरकारबरोबर आहे. त्याच्यामुळे आता मी कुठलीही टीका टिप्पणी आता सरकारवर करणार नाही. ही ती वेळ नाही. आता आपण पहिले आपले मूलभूत प्रश्न जे आहेत ते सोडवण्याची गरज आहे आणि जी कुटुंब भारतातली हे 27 लोक जे आपल्यातून गेलेले आहेत त्यांची हत्या झालेली आहे, क्रूर हत्या झालेली आहे, त्यांच्या कुटुंबांना आधार देणं ही आपली पहिली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. राजकारण होत राहील, टीका होत राहील, ती नंतर करू. ही आधार द्यायची वेळ आहे आणि प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे हा त्याला शब्द आपण सगळ्यांनी मिळून आणि दिला पाहिजे. मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरकारला आपण विचारलं तर जास्त योग. मी आता टीका करणार नाही. 8-10 दिवस जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत आणि भारतात स्थिरता पूर्णपणे येत नाही आणि प्रत्येकाला आधार वाटत नाही, अजूनही लोक थोडेसे घाबरलेले आहेत, पॅनिकमध्ये आहेत. त्यामुळे आपण आता आधार दिला पाहिजे एकामेकाला. आत्ता टीका करायची सरकारवर वेळ ही नाही. ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे रास्त आहेत. आत्ता जेव्हा पार्लमेंट उघडेल तेव्हा मी सविस्तर ह्याच्यावर बोलणार आहे. पण मी स्वतःवरच एक बंधन घालून घेतलं आहे की 8 दिवस हे सगळं सेटल होईस्तोवर आपण समंजसपणा दाखवावा. आता भारतात आपण सगळे एक आहोत हे दाखवण्याची वेळ आहे. त्याच्यामुळे एक 8-10 दिवस हे सगळं स्थिर स्थावर होईस्तोवर आम्ही काही आत्ता बोलणार नाही. पण काही गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं ही सरकारला द्यावी लागतील. पण ती प्रश्न विचारायची आत्ता वेळ नाही. मी 8-10 दिवस अतिशय विनम्रपणे विचार करून सरकारला मदतीच्या भूमिकेत आत्ता उभी आहे. कारण का नागरिकांना आधार द्यायची गरज. या बाबतीत मला जे बोलायचं होतं, एकतर कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. दुसरी गोष्ट की मी किती दौरे करते माझ्यापेक्षा तुमच्याकडे डेटा जास्त आहे. त्याच्यामुळे मला काय त्याच्यात स्पष्टीकरण करायची गरज नाही. ही माझी प्रेमाची नाती आहेत. मतदारसंघ म्हणजे काय मतदारसंघ नाही आहे, माझ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये माझे विरोधक एकवटणारच ना. ते काय माझ्यावर प्रेम नाही करणार, ते विरोध करायलाच आहेत. आणि ही लढाई ही एक वैचारिक लढाई आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात आणि त्याच्यावर आपण आपल्या विचाराशी ठाम राहून आपण आपलं काम निष्ठेने आणि इमानदारीने करत. एक तर तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि आदरणीय पवारसाहेब जेव्हा भोरला गेले ते माझ्या किंवा संग्राम थोपटेंच्या प्रचारासाठीच गेले.